नैविक देवी के लिए कृपया करून फील्डिंग लावा फटाफट चला. मान्यता वॉटर सप्लाय तुमचे बॅट्समन पाठवा लवकर. मान्यता वॉटर सप्लाय कृपया करून तुमचे बॅट्समन पाठवा अन्यथा तुम्हाला 5 धावांची पेनल्टी लवकर. हरिकेश कुठे झाला दारू प्यायला झाला का हरिकेश. आमची A1 जोडी विशाल भोईर आणि जितू गुंदलकर बघा. कृपया करून ग्राउंडच्या बाहेर व्हा. कृपया करून ग्राउंडच्या बाहेर व्हा. चला 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 मॅच चालू करा आपल्याकडे टाइम कमी आहे चला फटाफट. पहिला चेंडू टाकत आहेत निमेश निमेश शेलार. पहिला चेंडू घेऊन येत आहेत निमेश शेलार. आणि पहिल्या चेंडूवर एकदा आणि याच्यानंतर नुपूर पहिल्या चेंडूवर एक धाव. स्कोरिंग कर ना जरा बाबू. बाबू नुसता चॅटिंग करतो. दुसरा चेंडू घेऊन येत आहेत निमेश शेलार आणि बॅटिंगला आहेत ते मयुरेश भोईर बिग हिटर. बघूया आणि पहिला चेंडू त्यांनी सन्मान दिलेला आहे आणि एक धाव. स्ट्राईकला आहेत ते मनोज भोईर. धाव संख्या झाली आहे ती 2. आणि ऑफ साइडला मारलेला फटका आणि हा जेलबाद. मान्यता वॉटर सप्लायला लागलेला पहिला झटका मनोज भोईर यांच्या रूपाने. आणि बॅटिंगला येत आहेत ते भूषण वारगडे. पाटील जरा स्कोरिंग करायला या तुम्ही या लवकर. सना भोईर कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क करा. सना भोईर
3 चेंडू 2 धावा. पुढचा चेंडू खेळते ते भूषण आणि जोरात टोळेला फटका आणि 1 धाव. धाव संख्या झाली 3 आणि आमचे कॉमेंटेटर दशरथ पाटील यांचं आगमन झालं आहे. टाळ्या वाजवा. मेरे साथी कमेंटेटर हनुमान जी वारगड़े साहब, हेलो 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 माइक चेक. हेलो हेलो आओ विकेट. आणि मिलिंद भैर वार्मअप करताना हो हो मिलिंदजी भैर साहेब. आणि आपण पाहू शकता कोण आहे. आणि मयूर यांची जागा भरून काढण्यासाठी जात आहे तिथे म्हणजे विजय भोईर, या टीमचा मेन आयकॉन. आता बघूया विजय भोईर काय करतात आपल्या संघासाठी. आणि बॉलिंग साठी आलेले आहेत ते म्हणजे निखिलेश शेलार आणि विजय भोईर. आणि भूषण वारगडे आणि 3 छक्का मारले तर हनुमान वारगडे यांच्याकडून 5,555 रुपयाचं पारितोषिक लगातार 3 षटकारांसाठी. वादविवाद करायला संघाला बाद करण्यात येईल. पंचांचा निर्णय अंतिम राहील. भूषण वारगडे सना कैलास पाटील यांच्याकडून 1 षटकारासाठी 1000 रुपये देण्यात येतील. जीएसटी कापून सर्वांनी मैदानाच्या बाहेर जायचं आहे. ग्राउंड मध्ये मॅच चालू आहे. शिस्त पाला. मैदानाच्या बाहेर बसायचं आहे. दिनेशजी वारगडे साहेब सर्वांना बाहेर घ्यायचं आहे. गोलंदाजी करत आहे निखिलेश शेलार. भूषण यांनी 1 षटकार मारला. कैलास यांच्याकडून प्राइज वाढलेल्या 1500 रुपये देण्यात येतील. खूप सुंदर चौकार. खूप सुंदर चौकार मारलेला आहे. काय चौकार मारलेला आहे. आणि या चौकारासाठी हनुमान वारगडे यांच्याकडून 25 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. 25 रुपये जमा झालेले आहेत. आणि आता पुन्हा एकदा चेंडू मारलेला आहे. आणि बघूया आता सचिन भैर खूप चलाक फिल्डर आहे. त्यांनी विजय भैर यांच्याकडेच मारलेला आहे बॉल. आणि आता बघूया स्ट्राईकला आहे तो म्हणजे विजय भोईर आणि नॉन स्ट्राईकला आहे तो भूषण. प्रेक्षकीय मॅच साठी
टॉच उडवणार आहेत म्हणजे आमचे हनुमानजी वारगडे आणि टॉस जिंकल त्याला 25 रुपये भेटणार आहेत. एंड वन ड्रॉप भेवंडी और अशफल नॉर्थ ईस्टर्न की जानिब से मुड़ते हुए दीपेश भोईर का क्लास देखें. हम रिप्ले में देखेंगे लेकिन बार बार देखेंगे. धाव संख्या झालेली आहे ती म्हणजे धाव संख्या झालेली आहे ती म्हणजे आता आपल्या फिल्डरलाच मोजायची आहे. धाव संख्या इथं कोणी लिहिलेली नाही. सर्वांनी बाउंड्रीच्या बाहेर बसायचं आहे. मॅच थांबवायची आहे. पंच इथं रन नाही लिहिलेलं आहे. 5 मिनिटं आणि बघूया कल्पेश भानुशाली स्कोर हनुमान जीवारगडे साहेब हे आता या मॅचची टॉच करणार आहेत आणि टॉस जिंकल त्याला 25 रुपये आणि मॅच जिंकल त्याला 50 रुपये देणार आहेत ते. बघूया कोण 50 रुपये जिंकतो आणि कोण 25 रुपये जिंकतो. रन किती झालेले आहेत सर? दुसऱ्या ओव्हरला किती रन आली माहिती आहेत आपल्याला? 6 आलेले आहेत. 2 ओव्हर आणि 9 रन आणि तिसरा षटका आणि सचिन भाई वंडर बॉय ऑफ बियॉन्ड डिस्चलार. बघूया हे सोनू प्रेक्षक मॅच आहे त्यांच्याकडे हनुमान वारग हनुमानजी वारगडे यांच्याकडून काय माहित धाव संख्या झाले ती 9 आणि टॉस जिंकलेला आहे सचिन भोईरांचा पहिला चेंडू वाईट. एका साइडला मथुर आहे तर एका साइडला बकासूर. बघूया बकासूर काम काढतो का मथुर काम काढतो. विजय भोईर मथुर, सचिन भोईर बकासूर. प्रेक्षण सामना 3 षटकांचा होईल आणि आता पुन्हा एकदा डॉट झालेला आहे चेंडू. आणि सचिन भोईरांनी विकेट नाही घेतल्या. 5 धावांची पेनल्टी दिलेली आहे सचिन भोईरांना. विकेट जबरदस्ती घेतलेली नाही. आम्ही इथून बघतो. पण एक वॉर्निंग दिलेली आहे सचिन भोईर. एक वॉर्निंग दिलेली आहे तुम्हाला. विकेट घ्यायची बॉडी ब्लास्टची. बघूया पुन्हा एकदा बकासूर की मथुर. मथुर की बकासूर आणि मथुर यांनी षटकार मारलेला आहे. बकासूर यांना बकासूरचा काम काढलेला आहे. खूप सुंदर फलंदाजी करत आहे तो म्हणजे विजय भोईर. हनुमानजी वारगडे यांच्याकडून या षटकारासाठी 25 रुपये जमा झालेले आहेत. आणि पुन्हा एकदा विजय भोईर
बघूया सचिन भोईर आणि विजय भोईर दोन्ही आयकॉन खिलाडी आहेत आणि पंचांचा इशारा आलेला आहे तो म्हणजे व्हाईट बॉल. बकासूर घाबरलेला आहे मथुरला. बकासूर बोलतो एक क्षणच पुन्हा मला द्या. धाव संख्या झालेली ती म्हणजे 17. आणि पुन्हा एकदा विजय भोईर आता हवेमध्ये आहे आणि नीलम पाटील आणि खतरनाक राग काढलाय. नीलम पाटील आणि कॅच घेतल्याबद्दल त्यांना हनुमानजी वारगडे यांच्याकडून 15 रुपये आलेले आहेत. आता बघूया 15 रुपये आलेले आहेत. चायनीज बेल खाऊ शकता आपण. विशाल भोईर यांच्या इथं ज्यूस पण पिऊ शकता तुम्ही. गन्ना ज्यूस 15 रुपयामध्ये.
बघूया नीलम यांचा दुसरा चेंडू आणि खूपच पंचांचा विचार आलेला तो म्हणजे वाईट. धाव संख्या झाली ती म्हणजे 36. अजूनही एक चेंडूचा खेळ बाकी आहे. खूप छान गोलंदाजी करत आहे तो म्हणजे नीलम पाटील. आणि आता बघूया शेवटच्या चेंडूवर चौकार आणि धाव संख्या झाली ती म्हणजे 40 आणि 41 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे तो म्हणजे बक्कासूर. ज्ञानेश्वर भोईर यांच्याकडून या टुर्नामेंटसाठी खूप खूप शुभेच्छा आलेल्या आहेत. समाज कल्याण न्याय अध्यक्ष आहेत ते शेलार गावचे ज्ञानेश्वरजी भोईर साहेब. आणि पटापट क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे ललित गुंदलकर. त्यांना सांगा पटापट टाइम झालेला आहे. विजय भोईर पटापट क्षेत्ररक्षण लावा. टाइम खूपच कम आहे आपल्या जवळ. गौतमी पाटील आल्यावर 1 घंटा जाईल एक्स्ट्रा. अनिल मामा तुम्ही स्टेजवर या. सगळी जण वाट बघतात तुमची. हनुमानजी वारगडे साहेब तुम्हाला बोलतात स्टेजवर. हनुमंता आपल्याला हात करत आहेत बघा. फटाफट क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. फलंदाज पाठवायचे. सचिन भोईर फटाफट फलंदाज आपले पाठवा ना बा.
फलंदाजीसाठी चाललेले आहेत तो म्हणजे निमेश आणि त्या जोडीला येतो म्हणजे SYZ प्रशांत जाधव आणि निमेश शेलार. बघूया काटोकी आणि गोलंदाजीसाठी दिसत आहेत तो म्हणजे मनोज भोईर. बघूया आता काय होतं. खूप सुंदर सामना चालू करायचा आहे मनोज भाऊ. पहिला चेंडू सामना करेल तो म्हणजे निमेश शेलार. नाईन स्ट्राईकला आहे तो प्रशांत जाधव आणि निमेश शेलार यांनी पहिला चेंडू फिरकावून दिलेला आहे तो म्हणजे षटकारासाठी. खूप सुंदर फलंदाजी करता येतो म्हणजे हनुमान दाऊड. यान पण आहे एक होऊन जाल. काटोकी दुसरा चेंडू आणि खूप सुंदर खूप सुंदर फलंदाजी करत आहे म्हणजे प्रशांत. काटोकी टक्कर. धाव संख्या झालेली ती म्हणजे 13. खूप खतरनाक फलंदाजी करत आहे आणि पुन्हा एकदा एक धाव. अक्षय भोईर यांच्याकडे चेंडू गेलेला आहे. कालू नवीन फलंदाज चाललेला आहे तो म्हणजे भारत सातवे. प्रणय भोईर. पुढचा सामना 2 षटकांचा राहील अशी नीरज भोईर असं बोलत आहेत पण मी बोललो 3 षटकांचा. अनिकेत गुंडोलकर आपण फोकस लावलेले नाहीत. सामना 3 षटकांचा राहील नाही तर आपल्या दैलामध्ये फायनल केलवायला लागेल. धाव संख्या झालेले ती म्हणजे 14 धाव संख्या झाले ती 14. मेरे साथी कमेंटेटर मनमोहन जी भोईर साहब अभी आ रहे. देखेंगे अभी
हॅलो हॅलो. बोला. गोलंदाजीसाठी येत आहेत ते धनेश भोईर, धनेश भोईर आणि त्यांचा सामना करतील प्रशांत जाधव. प्रशांत जाधव. वंडार मन्या अतिशय नावाजलेला असा फलंदाज. त्यांना 2 षटकार मारले. दिनेश डांगर भोईर कुठे असतील त्यांनी स्टेजवर यायचंय. दिनेश डांगर भोईर. हनुमान भोईर. पहिला चेंडू भीमोर. नो बॉल नो बॉल नो बॉल. मग हॅलो. आपल्या भिवंडी तालुक्यातील अतिशय नावाजलेले असे गोलंदाज आणि फलंदाज दिनेश डांगर भोईर. ओ माय गॉड, अतिशय सुंदर चेंडू. खूप सुंदर गोलंदाजी करत आहेत तो म्हणजे धनेश भोईर. धनेश भोईर अतिशय सुंदर गोलंदाजी करता आहेत आणि आता केसावर हात फिरवत आहेत. बघूया पुढचा चेंडू. सामना करतील प्रशांत जाधव. प्रशांत जाधव. जयंदा जेले फोटो आणि जेले आता गणपती बनवाला आणि एकच धाव आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण होत आहे आणि आता गणपती बनवलेला आहे. सुख स्वागतम सुख स्वागत. आपल्या इथे गौतमी पाटीलचा थोड्याच 5 मिनिटांमध्ये आगमन होत आहे. देवराम भोईर. त्यांच्या- सुनील देवराम भोईर गौतमी पाटीलला घ्यायला गेले आहेत. केसमा लावून केसमा. कल्पेश भानुशाली आपल्या गाडीमध्ये तिला इकडं घेऊन यायचं आहे. पानपट्टी जवळ ती थांबलेली आहे. भावजाच्या गाडीवर वडापाव खात. पुढचा चेंडू धनेश यांचा. ओ माय गॉड, अतिशय सुंदर चेंडू. फलंदाज समजू शकले आहेत. निर्धाव चेंडू जातोय आणि धाव संख्या होते ती 21. एक्केचाळीस धावांचं आव्हान ठेवलेलं आहे तो म्हणजे चेतन नाईक संच समोर. पुढचा चेंडू धनेश यांचा. ओ टोळलाय आणि बाबूया आता वंडार मन्या अतिशय नावाजलेले आणि वंडार मन्याने इज्जतची टिंबा टिंबा केलेला आहे. म्हणजे इज्जतचा कचरा झालेला आहे वंडार मन्यांचा. वंडार मन्यांच्याकडनं म्हणजे चूक झालेली आहे. त्यांना चेंडू हाताळता आलेला नाही आणि 4 धावा आणि वंडार मने भवाळेवरून येत आहेत. म्हणजे अमेरिकेतील एक गाव आहे भवाळे. धाव संख्या झाली ती म्हणजे 25. पुन्हा एकदा धनेश भाई सामना करेल तो प्रशांत आणि ओ आलं आलं. भात शिजला का? भात शिजला का? भात शिजला का? भात शिजला का? ओके ओके ओके. मान्यता वॉटरचे मालक दिनेश वारगडे आणि सुनील भोईर यांच्यामध्ये कारची चर्चा चालू आहे का हिला गौतमी पाटीलला घ्यायला दोघे जाणार आहेत ते. गौतमी पाटील वंजार पाटील आलेले आहेत. दिनेश वारगडे आणि सुनील भोईर तिला घ्यायला जातील. रिक्षा करून जा. रिक्षा घेऊन जा तिला. तिला 4 व्हीलरची सवय नाही. तिला इनोवा मध्ये आणू नका, रिक्षामध्ये आणा. आपल्या बाबा गाडीमध्ये तिला घेऊन या आणि सोबत हनुमान भोईरला घेऊन जा. हनुमानजी भोईर खूप खवळलेले आहेत.
आपले भावेश भोईर याने आपल्या जेवणाची पूर्णतः टिंब केलेली आहे. पुढचा काय बोलत नाही मी. त्यांनी टिंब केले. त्या भावेश भोईरला सांगा आपल्या या नदीमध्ये जाऊन आणि टिंब कर. रुपेश रघुनाथ भोईर आणि अंकित रुपेश भोईर यांचं आगमन झालेलं आहे. RR संघाचे मालक. हनुमान खूपच खवळलेले आहेत. हनुमान मला भूक लागलेली आहे. घरी कोंबडा आणलेला आहे पण भाकरी संपलेल्या आहेत. भाताची टिंब झालेली आहे. भावेश बेवडेकर यांना आपण जेवणाची सुपारी दिली होती पण त्यांनी दारू पिऊन जेवणाचे आपल्या टिंब केलेले आहे. धाव संख्या झाले ती म्हणजे 27 आणि 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी आणि मान्यता वाटरचे अतिशय नावाजलेले असे गोलंदाज विजय तुलसीराम भोईर. आणि आता क्षेत्ररक्षण रचना करतायत. आता भाऊ काय टिंब उपटतायत ते. आणि पहिला चेंडू. ओ माय गॉड. काय आणि 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 अडवलेला चेंडू. एक धाव पूर्ण होतो. दुसऱ्या धाव जातात आणि 2 धाव पूर्ण होत आहेत आणि तिसऱ्या धावेचा प्रयत्न. आणि भारत सातपुते अतिशय नावाजलेले असे फलंदाज त्यांच्या एकाच जोडीला ठिकाणी मारतात फक्त कोपऱ्यामध्ये. दुसरा शॉट त्यांना खेळता येत नाही. धाव संख्या झाले ती म्हणजे 30 आणि अजूनही 11 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता आहे. आरामात जिंकतायत. मान्यता वॉटरच्या पोरांनो आरामात जेवा. काय टेन्शन घेऊ नका. हॅलो बोलिये. धाव संख्या झाले ती म्हणजे 30 आणि आता सचिन भोईर आणि आता बकासूर उतरलेला आहे जिंकण्यासाठी. आता अजूनही 11 धावांची आवश्यकता. एका साईडला मथुर आणि बॅटिंग करत आहेत तो म्हणजे बकासूर. गौतमी पाटील आता आपल्या पानपाटीजवळ आलेल्या तिला घ्यायला जातील. सुनील देवराम भोईर आता तिला रिक्षा घेऊन जातील घ्यायला आणि तिच्याबरोबर जातील कल्पेश भानुशाली. गौतमी पाटीलला ₹1,00,000 देऊन आपण बोलवलेला आहे. ओ माय गॉड. अतिशय सुंदर फटका. अतिशय अप्सरा गोलंदाजी. काय गोलंदाजी सचिन केलेली भोईर आहे. यांची अतिशय नावाजलेले असे फलंदाज. सामना 3 षटकांचा राहणार आहे. लगेच मैत्रीपूर्ण सामना छत्रक्षण 3 लावून घ्यायचा षटकांचा आहे. राहील. दिवेश भाई मैत्रीपूर्ण सामना 3 षटकांचा राहील. फटाफट या लवकर मैदान द्या. छत्रक्षण लावून घ्या.
दोन फटाफट पॉइंट या. दोन सेमीफायनल एक सात्विक